पिस्तूल दाखवून लैंगिक अत्याचार, सागर बेग, बाबू साळवे, सोनू बेगवर गुन्हा दाखल। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव येथील 2 मुलांची आई असलेल्या एका महिलेवर श्रीरामपुरामध्ये धाक दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। आरोपींमध्ये राष्ट्रीय श्रीराम संघ संस्थापक सागर बेगसह सोनू बेग आणि बाबू साळवे यांचा समावेश आहे। बुधवारी सकाळी शिर्डी पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं 0 फिर्याद दाखल केली होती। त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला, कारण पीडिता तेव्हा श्रीरामपुरामध्ये राहत होती आणि श्रीरामपूर शहरामध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते। पीडिता ही मूळची कोपरगावची असून ती श्रीरामपूर शहरामध्ये तिच्या आजीकडे आली होती। तिथं तिची बाबू साळवे या व्यक्तीची ओळख झाली। साळवे यानं पीडितेशी जवळीक निर्माण करून तिच्यावर जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीमध्ये वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले। साळवे यानं पीडित महिलेला तब्बल 40 दिवस वॉर्ड नंबर 3 मधील एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं। या दरम्यान एके दिवशी सागर बेग आणि सोनू बेग या दोघांनीही त्या खोलीत येऊन पीडितेला बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीनं साळवे आमचा पंटर आहे, त्याच्याशी शरीर संबंध ठेव असं बोलून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले होते। पीडितेनं आपल्या फिर्यादीमध्ये तसं म्हटलं आहे। तसंच तिनं म्हटलंय की बेग टोळीच्या दहशतीमुळे तिनं तिच्या 2 मुलांचे ॲडमिशन श्रीरामपूर येथून काढून घेतले आणि कोपरगावला निघून गेले। दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी सोनू बेग हा गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याच्यावर काही दिवसापूर्वी आर्म्स ॲक्टचाही गुन्हा दाखल झालेला आहे। बाबू साळवे हा देखील रेकॉर्डवरील आरोपी आणि सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर एक खुनाचा गुन्हा असून विनयभंग आणि आर्म्स ॲक्टचाही यामध्ये समावेश आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर।